साध्या सोप्या पद्धतीने आज आपण केळीचे एकदम कुरकुरीत आणि खमंग असे वेफर्स बघणार आहोत. नमस्कार, टेस्ट आणि बेस्टमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. चला तर मग आजच्या या रेसिपीला सुरुवात करूया. या ठिकाणी मी इथे 2 चमचे रवा घेतलेला आहे. त्याच्यानंतर 2 चमचे बेसन घ्यायचे. यामध्येच टाकण्यासाठी 2 चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. सर्व मिक्स करून घेऊया. तांदळाचं पीठ कुरकुरीतपणा येण्यासाठी इथे वापरलेला आहे. तर सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे मिक्स करून घेतलं आहे. तर हे साईडला ठेवूया. त्याच्यानंतर मी इथं 2 केळी घेतलेले आहेत. वरचा याचा भाग चाकूच्या साहाय्याने कापून घेऊया. जे काही साहित्य लागतं खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण देते, एकदा नक्की चेक करा जेणेकरून रेसिपी करताना इझी जाईल. तर केळी खूप कच्चे असल्यामुळे अशा प्रकारे चाकूच्या साहाय्याने आपल्याला सर्व जो कडेचा साल असते ना ती काढून घ्यायची. तर पूर्ण साल काढून घेतली. त्याच्यानंतर एकदम पातळ असे उभे काप करायचे. तुम्ही पातळ असे उभे काप करसाल ना तेवढे ते जास्त कुरकुरीत होतात आणि लवकर तळले जातात. तर अशा प्रकारे सर्व राहिलेले आपण काप करून घेणार आहोत. व्हिडिओ जर आवडत असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करेल लगेच नोटिफिकेशन मिळून जाईल. तर सर्व केळी कापून झालेले आहेत. त्याच्यानंतर लाल तिखट टाकले चवीनुसार 1 चमचा, अर्धा चमचा हळद टाकलेला आहे, चवीनुसार मीठ टाकायचं आहे म्हणजे अर्धा चमचा मीठ टाकलेलं आहे. सर्व मिक्स करून याला लावून घ्यायचं आहे. तुम्हाला हवं असेल तर जे आपलं तांदळाचं पीठ वगैरे करून घेतलं ना त्याच्यामध्ये तिखट मीठ वगैरे टाकलं तरीही चालेल याला लावण्यापेक्षा. तर अशा प्रकारे पिठामध्ये घोळून घ्यायचं आहे. तर हे आपण साईडला ठेवूया. तर या ठिकाणी मी इथं डीप फ्राय करणार आहे. तुम्हाला हवा असेल तर शॅलो फ्राय करून घेतला तरी चालेल. अगदी थोडंसं तेल टाकलेलं आहे, जास्त तेलाचा पण वापर लागत नाही याला. सर्व बाजूने आता जे आपण पीठ लावून घेतलेलं आहे ते परत एकदा घोळलं आहे आणि सेम याच प्रकारे राहिलेले जेवढे बसतील तेवढे आपण कढईमध्ये केळीचे काप सोडणार आहोत. एखादा मिनिटभर झालं की दुसऱ्या साईडने पण याला परतून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे परतायचं आहे. अगदी कुरकुरीत आणि साधी सोपी रेसिपी आहे, एकदा नक्की ट्राय करा. ह्याची टेस्ट खूप छान लागते. तर अशा प्रकारे मी डीप फ्राय करून घेतलेलं आहे. तर याचा कलर टेक्स्चर वगैरे बघू शकता. तर हे सर्व काढून घेऊया. सर्व केळीचे काप इथं तयार झालेले आहेत. तर याच्यामध्येच मी टाकण्यासाठी वरून अजून थोडंसं मिठाचा वापर करते आणि त्याच्यानंतर थोडीशी लाल तिखट टाकलेलं आहे. अशा प्रकारे सर्व लावून घेऊया. तर मी हे दाखवण्यासाठी पांढऱ्या प्लेटचा वापर केलेला आहे. अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपले केळीचे वेफर्स तयार आहेत. व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला लाईक शेअर सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये पण नक्की सांगा.